महाशिवरात्रीनिमित्त सातपूर शहरातील राधाकृष्ण नगर मंदिर येथे शिवसेना ठाकरे गटाचे शिवसैनिक तथा सामाजिक कार्यकर्ते इंद्रभान आप्पा सांगळे यांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। दरम्यान काल सकाळी परिसरातील नागरिकांसाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। तसेच सायंकाळी कीर्तनकार व समाज प्रबोधनकार हरिभक्त पारायण रेखाताई हांडगे बोरसे यांचे कीर्तन संपन्न झाले। या प्रसंगी राधाकृष्ण मंदिराचे संस्थापक अध्यक्ष इंद्रभान आप्पा सांगळे, सौ कलावती सांगळे, प्रकाश महाजन, गजेंद्र राजपूत, कैलास चंदाने, सुनील गांगुर्डे, दादा बदाने, संपत आंधळे, किरण पाटील, नहिरेताई, रंदेताई तसेच राधाकृष्ण मित्रमंडळ आणि रेणुका माता मित्रमंडळाचे सदस्य परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण सर्वांनी सहकार्य करावं असं मी या ठिकाणी अपेक्षा मंडळाकडून व्यक्त करतो। तसेच या ठिकाणी आज दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि संध्याकाळी 8:30 वाजता हरिभक्त पारायण रेखाताई हांडगे यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। दसऱ्याच्या मुहूर्तावर या मंदिराचं आम्ही या ठिकाणी भूमिपूजन केलं आणि 26 जानेवारी 2024 ला या ठिकाणी शिव मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली असून या मंदिराला भाविकांनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे आणि भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनासाठी येत आहे। अशीच या ठिकाणी या मंदिराला आपण सर्वांनी भेट द्यावी, दर्शन घ्यावं असं या ठिकाणी मंडळाच्या वतीनं मी सांगू इच्छितो आणि पुन्हा एकदा या शिबिराचा आणि या सर्व कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि मंडळाला सहकार्य करावं असं या ठिकाणी मी नमूद करतो आणि थांबतो। विशेषतः गोदावरी हॉस्पिटलचे सर्व तज्ञ डॉक्टर यांचं या ठिकाणी मंडळाच्या वतीनं खूप असं ऋण आणि आभार, कारण एवढी मोठी टीम आज 15 डॉक्टरांचा या ठिकाणी चंबू या ठिकाणी या शिबिराच्या याच्यामध्ये राबवत आहे आणि खऱ्या अर्थानं आम्ही अनेक कार्यक्रम राबवले परंतु एवढा मोठा कार्यक्रम आम्ही या मंदिरावर पहिल्यांदाच घेत आहोत। तरी खरोखर धन्यवाद देतो आपल्या या सगळ्या टीमला आणि असंच प्रेम याही पुढे ज्या वेळेस असं आम्हाला वाटेल का इथं काहीतरी करावं आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी नवीन काहीतरी करण्याचा आमचा ज्यावेळेस मानस होईल त्यावेळेस आम्ही नक्की आपल्याकडे येऊ आणि आपण आम्हाला नक्कीच सहकार्य कराल असं या ठिकाणी आम्हाला आशा आहे। धन्यवाद। त्या मंडळाने उपलब्ध करून दिली आणि नागरिकांना खरोखर वेळोवेळी सामाजिक उपक्रम घेऊन गेल्या जवळजवळ मला वाटतं 15 ते 20 वर्षापूर्वी या मंदिराची स्थापना झाली। या मंदिराच्या स्थापनेचा मी एक साक्षीदार आहे। इंद्रभान सांगळे आप्पा असतील, आम्ही सर्व टीमने या मंदिरासाठी परिसरातल्या लोकांनी कष्ट घेऊन सर्व लोकवर्गणीतून सिंहाचा वाटा इंद्रभान आप्पा सांगळेंचा होता, त्याला आम्ही त्यांच्याबरोबर भागीदार होतो। सगळ्यांनी मदत करून राधाकृष्ण मंदिर असेल, हा सभा मंडप असेल आणि हे एवढं मोठं भव्य दिव्य असं पटांगण तुम्हाला लाभलेलं आहे। तर या मंदिराची निगा आणि हे पटांगण आपण सर्वांनी मिळून सांभाळूया। सामाजिक धार्मिक काम असंच तुमच्या हातून घडो यासाठी राधाकृष्ण मित्रमंडळ असेल, रेणुका माता मित्रमंडळ असेल, या दोघंही मंडळांना हार्दिक शुभेच्छा देतो व नागरिकांनाही हार्दिक शुभेच्छा देतो। महाशिवरात्रीनिमित्त असेच आपण सामाजिक उपक्रम करत राहावे व गोदावरी
लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी रमेश खरात.